मुलांना कला, खेळ, रंग, चित्र, गाणी यामध्ये रस असल्यामुळे शिक्षण आनंददायी वाटते. एखादी संकल्पना चित्र, नाटक किंवा गाण्यातून घेतल्याने ती जास्त काळ लक्षात राहते. मुलांची सृजनशीलता व कल्पनाशक्ती वाढते. मुलांचा सर्वांगीण विकास होतो. गटात चित्र काढणे व रंगवणे यामुळे सहकार्याची भावना वाढते. कलेच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक मूल्ये सहज रुजवता येतात. थोडक्यात सांगायचे तर आर्ट, कला या पद्धतीमुळे शिक्षण कंटाळवाणे न राहता आनंददायी व अनुभवात्मक बनते. हे आर्ट, कला या पद्धतीने काही उदाहरणाद्वारे मुलांना कसे शिकवायचे हे पाहूया. या ठिकाणी आपण काही संख्येद्वारे चित्र तयार करून घेऊयात. 51 ते 99 पर्यंतच्या संख्या आहेत. त्या संख्यामधील आपण काही संख्या घेऊन त्याद्वारे चित्र तयार करून घेऊयात. सुरुवातीला मी एक चित्र काढून दाखवतोय. 63 या संख्यापासून आपण एक फुलपाखरू तयार करून घेऊयात. या ठिकाणी बघा, या बाजूला मी असे 6 काढले होते आणि या बाजूला 3 काढले होते. म्हणजे 63 ही संख्या काढली आणि त्या संख्येच्याद्वारे या ठिकाणी मी फुलपाखरू हे चित्र काढलेलं आहे. अशाच प्रकारे आपण अजून एक दुसरे एक चित्र संख्येद्वारे काढूया. या ठिकाणी आपण 80 ही संख्या घेऊन त्या संख्येद्वारे एक माशाचं चित्र काढूयात. या ठिकाणी बघा, मी अगोदर या ठिकाणी 8 आणि 0 80 ही संख्या काढली होती. त्याद्वारे आपण एक माशाचं चित्र काढलेलं आहे. अशाच प्रकारे आपण विविध संख्या घेऊन या ठिकाणी मुलांना संख्या घेऊन चित्र काढून त्या ठिकाणी मुलांना आपण संख्यांचं लेखन करून घेऊ शकतो. मी या ठिकाणी गोलामध्ये काही संख्या लिहिलेल्या आहेत. ती संख्या ओळखून त्या संख्येला रंग भरायचा आहे. रूपश्री, या ठिकाणी 75 ही संख्या ओळख बरं. छान, वा. आता त्या संख्येला रंग भरायचा आहे. तू ती संख्या रंगव बरं. वा, छान. या ठिकाणी 75 ही संख्या ओळखून त्या ठिकाणी त्या संख्येला रंग दिलेला आहे. अशा प्रकारे आपण विविध चित्रांद्वारे 51 ते 99 पर्यंतच्या संख्यांचं लेखन मुलांकडून करून घेऊ शकतो. धन्यवाद.